पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण त्रिएक ईश्वरावर चिंतन करणार आहोत. त्रिएक ईश्वर काय आहे हे आम्हाला माहित आहे. त्रिएक ईश्वर, परमेश्वर एक आहे आणि एका परमेश्वरामध्ये तीन व्यक्ती आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि आम्ही कॅथलिक धर्माच्या विश्वासानुसार याला फार महत्त्व देतो. कोणतीही प्रार्थना सुरू करत असताना पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन अशा प्रकारे आम्ही सुरुवात करतो. प्रार्थनेच्या सुरुवातीला ही क्रूसाची खून केली जाते आणि प्रार्थना संपल्यानंतर किंवा मिसा संपल्यानंतर किंवा कोणतीही सभा संपल्यानंतर शेवट करताना त्रैक्याची महिमा करत आपण ह्या क्रूसाच्या खुनेला करतो. अशा प्रकारे पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आत्ता आहे आणि सदा सर्व काळ असेल, आमेन. ही प्रार्थना, ही क्रूसाची खून आम्ही कधी करतो? कोणतीही प्रार्थना समाप्त झाल्यानंतर, कोणतीही प्रार्थनाचा शेवट करताना, पहिली आरंभ करताना म्हणजे पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आम्ही प्रार्थना सुरू करणार. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आता पुरोहित मिसा बलिदान सुरू करणार किंवा कोणतीही भोजनाची प्रार्थना सुरू करताना आपण अशा प्रकारे प्रार्थना क्रूसाची खून करून पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन असं म्हणतो. आणि समाप्त करताना हे मोठी खून करतो, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आत्ता आहे आणि सदा सर्व काळ असेल, आमेन. अशा प्रकारे म्हणजे या त्रैक्य ईश्वराची आम्ही स्तुती करतो, महिमा गातो, त्याच्या नावाचा जयघोष करतो आणि म्हणून ही प्रार्थना केली जाते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कॅथलिक धर्माचा कोणताही व्यक्ती तुम्ही पाहाल प्रार्थनेच्या सुरुवातीला ही खून केल्या जाते. जेव्हा एखादा व्यक्ती चर्चमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्याबरोबर तो आपले मस्तक पवित्र परमप्रसादाच्या दिशेने खाली झुकून नमन करील आणि आपल्या शरीरावर क्रूसाची खून करील आणि त्यानंतर तो आपली प्रार्थना सुरू करील. हे फार महत्वाचे आहे, कारण या खुनेने आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्वतःला आम्ही आशीर्वादित करतो. आणि हे त्रिएक ईश्वर परमेश्वराचे तीन नाव, एकच परमेश्वर आणि त्याच्यामध्ये तीन व्यक्ती आम्हाला माहित आहेत. पिता परमेश्वर, आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय 1:1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. देवाने हे उत्पन्न केली. सर्व या पृथ्वीवर असलेले सर्व वस्तू देवाने उत्पन्न केलेला आहे. सर्व वस्तू, सर्व प्राणी, सर्व झाडं झुडपं, आकाश, चंद्र, सर्व जे काही आम्ही पाहतो, जे काही आमच्या दृष्टीस पडते ते सर्व देवाने उत्पन्न केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर देवाने माणसाला निर्माण केलं. आणि माणसाला जेव्हा निर्माण केलं तेव्हा माणसाला एक आज्ञा दिली होती की तू बागेतल्या सर्व झाडाचं फळ खा, परंतु मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नको. देवानी त्याला आज्ञा दिली, खाशील तर मरशील. परंतु ह्या मानव जातीने त्या आज्ञेचा भंग केला, उल्लंघन केला आणि ते पापात पडले. आम्हाला इतिहास माहीत आहे. आदाम आणि हव्वेनं देवाने मना केलेलं फळ खाऊन पापात पडले आणि त्याद्वारे या मानव जातीमध्ये पाप शिरलं. मानव जातीमध्ये पाप शिरलं. देवाने खूप खूप प्रेम केलं मानवावर, परंतु या देवाच्या प्रेमाचा भंग झाला. देवाच्या प्रेमाला आम्ही फेटाळलो आणि म्हणून
आम्ही पाहतो देवाने ह्या मानवाच्या या पापापासून मुक्त करण्यासाठी आपला पुत्र येशू ख्रिस्त याला पाठवला. आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय 7:14 मध्ये वाचतो, असं लिहिलेलं आहे, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसव करील आणि त्याचे नाव येशू ठेवण्यात येईल आणि तो ह्या जगाला त्यांच्या पापापासून मुक्त करील. आणि अशा या भविष्यवाणीला पूर्ण करण्यासाठी येशूने नाताळाच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेतला. आणि गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेऊन त्यांनी स्वतःला एक मानव रूप घेऊन या जगामध्ये आणलं. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो आम्हामध्ये येऊन वस्ती करू लागला मानव बनून. आणि त्यांनी दुःख सहन केलं, त्यांनी पीडा सहन केली, क्रूसावर मरण पावला आणि तो अधोलोकात उतरला आणि तिसऱ्या दिवशी तो मृतातून उठला. आणि त्याच्या मरणाने जे आमचे स्वर्गाचे द्वार बंद झाले होते त्यांनी ते उघडून दिले, म्हणजेच आम्हाला त्याने मुक्ती मिळवून दिली. म्हणून तो आमचा मुक्तीदाता म्हणून आम्ही ओळखतो. तो आमचा मुक्तीदाता आहे. आणि त्याच्यानंतर प्रभू येशूने आपल्या शिष्याला सांगितलं, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:15 मध्ये वाचतो, मी जाईल आणि पित्याकडे विनंती करील. मी जाईल आणि पित्याकडे विनंती करील आणि तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठवील, म्हणजे पवित्र आत्मा, आणि तो सदा सर्वदासाठी तुमच्या सोबत राहील. सदा सर्वदासाठी तुमच्या सोबत राहील. म्हणून आम्हाला माहित आहे पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यावर उतरला. पवित्र आत्मा शिष्यावर उतरताना शिष्य जेव्हा बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते तेव्हा सोसाट्याचा वारा सुटला आणि पवित्र आत्मा अग्नीच्या जिभेसारखा प्रत्येकावर उतरला. आणि जेव्हा पवित्र आत्मा प्रत्येकावर उतरला तेव्हा प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरून गेले आणि त्यांना हिंमत आली, त्यांना धैर्य आलं आणि ते बाहेर जाऊन येशूविषयी साक्ष देऊ लागले. आणि येशूविषयी त्यांनी साक्ष देऊन पवित्र आत्म्याने भरून त्यांनी येशूचे कार्य सुरू केले. आणि पेत्राने भाषण देऊन सर्व लोकांना सांगितलं की येशू हाच मुक्तीदाता आहे, तुम्ही विश्वास ठेवा आणि येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. आणि त्या दिवशी पेत्राने 3000 लोकांना बाप्तिस्मा दिला. प्रियजन हो, त्रैक्यामध्ये हे 3 व्यक्ती आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तर हे 3 व्यक्तीची गरज काय होती आम्ही पाहताना, परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, मानवाला निर्माण केलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. हे एवढं देवाचं कार्य. आणि देव त्याच्या समोर थांबला नाही. देव नेहमी, परमेश्वर नेहमी मिळूनच आहे. परंतु त्याच्यानंतरचे कार्य पित्या परमेश्वराने पुत्राच्या हाती संपवून दिलं. म्हणजे पापात पडलेल्या माणसाला त्याचे तारण करण्यासाठी पुत्राच्या हातामध्ये कार्य दिले. म्हणजे पुत्र जो मुक्तीदाता, त्याने येशूने जन्म घेऊन, गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेऊन मानव बनून या जगात आला आणि त्याने दुःख सहन केले, मरण पावला आणि तो मरण पावून त्याच्या मरणासह आम्हाला मुक्ती मिळवून दिली. हे येशूचे कार्य. आणि त्याच्यानंतरचे कार्य जे आम्ही पाहतो पवित्र आत्म्याचे कार्य. आणि पाहतो प्रभूने म्हटलेलं आहे की मी गेल्यावर तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवील, देवाकडे विनंती करील आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल आणि तो सदा सर्वदासाठी तुमच्या सोबत राहील. म्हणजे पवित्र आत्म्याचं कार्य अजून चालू आहे आणि नेहमीसाठी तो आमच्या सोबत आहे. आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. आणि तो पवित्र आत्मा देवाचा आत्मा आहे, तो आमच्यामध्ये सदैव आमच्यामध्ये राहून तो कार्य करतो. तर अशा प्रकारे 3 व्यक्तीचे
कार्य आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आम्ही हे तीन व्यक्ती, कधी कधी एक परमेश्वर आणि त्याच्यामध्ये तीन व्यक्ती, हे आम्हाला कधी कधी संदेह वाटतो किंवा आम्हाला वेगळंच वाटते, परंतु हे आम्हाला मानणे गरजेचं आहे. आम्हाला माहीत नाही, आम्हाला समजत नाही, हे का म्हणून देवाने केलं तर माहीत नाही, परंतु जे आहे ते आम्ही स्वीकार केला पाहिजे. जे आहे, काय आहे? एक परमेश्वर आहे आणि त्याच्यामध्ये तीन व्यक्ती आहे. एकच परमेश्वर, तीन व्यक्ती, आणि तीन व्यक्ती मिळून कार्य करतात. तरी परंतु त्यांचा कालावधी वेगवेगळ्या प्रकारे वाटून दिलेला आहे आणि तो प्रत्येक कालावधी आम्ही त्यांच्या नावाने ओळखतो. म्हणून प्रियजन हो, आम्हाला देवाला दिलेल्या या दानाबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊया आणि आम्ही याच्यामध्ये विश्वासामध्ये वाढूया आणि विश्वास दृढ करून आपण दुसऱ्यांना साक्ष देऊया. प्रार्थना करूया.